प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अभी भी मैंने एक आता तर मी एक इंग्लिशमध्ये पोस्ट टाकलेली आहे आणि ती पोस्ट इंग्लिशमध्ये टाकल्यामुळे जशी यायला पाहिजे होती तशी आलेली नाही. त्याचं रिझन हे आहे की बरेच दिवस झाले मी इंग्लिश बोलत नाहीये, इंग्लिश वाचत नाही. जेव्हापासून अनिताचं हे झालेलं आहे तेव्हापासून इंग्लिश वाचन जे आहे आणि बोलणं जे आहे ते जवळजवळ बंद झालेलं आहे. मी हे माझी गाडीची जी स्टेअरिंग आहे तिथे हे ठेवून बोलत आहे. अजून एक ट्राय करतो मी. तर त्याच्यामुळे बोलण्यामध्ये मला खूपच त्रास झाला. खूप दिवसानंतर मी इंग्लिश पोस्ट टाकली. म्हणजे कुणाशी इंग्लिशमध्ये बोलणं नाही, वाचन नाही, लिखाण नाही, काय नाही. मी एवढा टेन्शनमध्ये दोन अडीच महिने आहेत. तेव्हापासून मी भरपूर टेन्शनमध्ये सारखं रडत आहे. पण आज मला म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे काय घडलेलं आहे त्याला निगडीत असे एक संदेश टाकावा अशी म्हणजे मला हे झालं. आणि ते वचन मला आलं. ॲक्च्युली ते वचन मला आलं. वचन असं आलं की जे वाईट करतात परमेश्वर त्यांच्या विरोधात आहे. मग एक्झॅक्टली तसेच आहे. तसं मला वचन आलं नाही म्हणून मी ते वचन पाहिलं, वाचलं आणि मग माझ्या लक्षात आलं की प्रभू काय म्हणू इच्छित आहे. माझ्याकडे हिंदीमध्ये बायबल आहे, ह्याच्यावरती हिंदीमध्ये वाचतो आणि मराठीमध्ये देखील आहे. पण ते मराठीची जी लँग्वेज आहे ते ट्रान्सलेशन बरोबर वाटत नाही, तरी मी मराठीमध्ये वाचतो. स्तोत्र संहिता, भजन संहिता 34वा अध्याय 34 वचन 16. यहोवा बुराई करने वालों के विमुख रहता है ताकि उनका स्मरण पृथ्वी पर से मिटा डाले. परमेश्वर जो है, जो बुरा करने वाले लोग हैं उनके खिलाफ रहता है, इसलिए कि दुनिया से उनकी याद मिटा डाले. तो यहां पर मराठी में देखता हूं. स्तोत्र संहिता यानं वाचायची. सर्व करत राहतात, ऍड आली देतात. स्तोत्र संहिता 34 16. परंतु परमेश्वर वाईट कृत्य करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध आहे. तो त्यांचा सर्वनाश करतो. म्हणजे सर्वनाश शब्द आलेला आहे. मला वाटतं हा माझ्यासाठी खूपच चांगला आहे. त्यांचा सर्वनाश करतो, समूळ नष्ट करून टाकतो. तर परमेश्वर जे वाईट करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात असतो आणि आहे आणि राहणार.
तर इथे या वचनाचे दोन भाग आहेत. मी पहिला जो भाग आहे त्या भागावरती थोडंसं म्हणत करणार आहे. परमेश्वर जो आहे तो त्या लोकांच्या विरोधात आहे जे लोक कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करतात. ह्या वचनाचा, ह्या विषयाचा, ह्या वचनाचे आणि ह्या विषयाचे कनेक्शन सर्व विश्वासणाऱ्यांशी आहे. आजच्या घडीला माझ्याशी जास्त आहे. देव अशा लोकांच्या विरोधात आहे जे लोक वाईट करतात. कोणत्या प्रकारचं वाईट? दुसऱ्यांचं वाईट करतात. दुसऱ्यांचं वाईट करतात त्यांच्या विरोधात आहे. किंवा परमेश्वराच्या विरोधात जे काही वाईट करतात त्यांच्या विरोधात आहे. पहा, लेव्यांच्या पुस्तकामध्ये 17:10 मध्ये म्हटलेलं आहे की जो कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त पितो त्याच्या विरोधात देव आहे. आता कुणाचं रक्त पिणं हे म्हणजे हे नाही, देवाला त्याच्यात काही नुकसान नाही. परंतु परमेश्वराने सांगितलेलं एक रक्ताबरोबर मांस खाऊ नये. म्हणजे जर एखादी व्यक्ती रक्त पिते तो पिते तर ती व्यक्ती देवाची आज्ञा मोडते आणि म्हणून देव त्यांच्या विरोधात आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा महापूर येऊन गेला त्याच्यानंतर जेव्हा आशीर्वाद देत होता परमेश्वर, तेव्हा परमेश्वर या विषयावरती बोलला. मला म्हणाला की तुम्ही आता मांस मछली खाऊ शकता परंतु रक्ताबरोबर मांस खाऊ नको. आणि जो कोणी दुसऱ्या मनुष्याचं रक्त सांडतो देवही त्याचं रक्त दुसऱ्या मनुष्याच्या डोळे सांडेल. अर्थातच ह्या वचनावरती मी मागे एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर जो खून करतो देव त्याला दंड देईल असं देवाला म्हणायचं. मग तर रक्त माणूस माणसाचे रक्त पितो पण ते वेगळ्या प्रकारे. आमच्या अनिताचं जे रक्त आहे ते फार कमी आहे. जीवत नव्हती, डिप्रेशन मध्ये होती. परंतु अलीकडे लोक म्हणतात की रक्त पितात. एका बाईने मला अशी घटना सांगितली की त्यांच्या नात्यातलं कुणीतरी किंवा मित्रमंडळातलं कोणीतरी ऍडमिट होतं आणि त्यांना रक्त चढवलं जात होतं. रक्त चढवताना त्यांनी फार स्लो मोशन मध्ये म्हणजे थेंब थेंब एकदम लहान ह्याच्यामध्ये ते ठेवलं होतं. परंतु अचानक त्यांनी पाहिलं की रक्त फार लवकर कमी होत आहे. असं कसं काय? ती बाई जरा प्रार्थनेमध्ये, बऱ्यापैकी प्रार्थनेमध्ये आहे. म्हणून त्यांनी इकडे तिला जरा तिने प्रार्थना करायला चालू केली. तेवढं तिचं बाहेर लक्ष गेलं. म्हणजे काचेच हे होतं ते. तिथून पाहिलं होतं एक माणूस तिथे थम्सअप पीत होता आणि स्ट्रॉने थम्सअप पीत होता. आणि जसा तो थम्सअप पीत होता तसं ह्या रक्ताच्या बाटलीतलं रक्त जे आहे ते वेगाने संपत होतं. म्हणजे तो माणूस त्या बाटलीतलं रक्त थम्सअपच्या माध्यमातून पित होता. तर हे पिशाच अलीकडे म्हणजे पिशाच स्पिरिट जे आहेत ते अशा प्रकारे वावरत आहेत. जसे या बाईचं लक्ष त्याच्यावरती गेलं की तो तिथून पळून गेला. ते रक्त वेगाने संपायचं थांबलं. तर अशा प्रकारे आमच्या आसपास रक्त पिणारे लोक आहेत म्हणजे पिशाच आहेत. तसेच माणसामध्ये काय पिशाच आहेत? लोकांकडून कष्ट करून घेतात, घाम गाळून घेतात नाही का, त्यांचा घाम गाळतात, रक्ताचा घाम होतो ना, आणि मग ते त्याला नेताना घेत नाहीत. तर अशा प्रकारे लोक असंही रक्त पितात. अशा सर्वांच्या विरोधात देव आहे. रक्त पिणाऱ्या सर्वांच्या विरोधात देव आहे. पेशाचा असो, मनुष्य असो, कुणी असो, कोणत्याही प्रकारचे रक्त असो, ते पिणारे जे कोणी आहे, रक्त शोषण करणारे, शोषणारे, त्या सर्वांच्या विरोधात देव आहे. लोकांना त्रास देणारे
जे कोणी आहे त्या सर्वांच्या विरोधात देव आहे. आता इर्मियाच्या पुस्तकामध्ये 23 आणि 30 मध्ये देव म्हणतो की मी त्या भविष्य वक्त्यांच्या विरोधात आहे जे माझं वचन चोरतात. म्हणजे देवाने जो संदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये काटछाट करून ते देतात किंवा बायबलमध्ये काटछाट करून ते देतात. अशा लोकांचं जीवनाच्या पुस्तकातून नाव कापलं जाईल असं आपल्याला प्रकटीकरण याचा 22 अध्याय आणि 18 मध्ये वाचायला मिळतं. तर देवाच्या वचनातून चुकीचा संदेश किंवा खोटा संदेश किंवा म्हणजे चुकीचं शिक्षण देणारे जे लोक आहेत त्या सर्वांच्या विरोधातही देव आहे. आणि मग जर ते म्हणजे चुकीची शिकवण देतात, मेसेज टीचिंग तर चुकीची देत आहेत आणि त्यांचं जर नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात येणार असेल याचा अर्थ हा झाला की अशी लोक स्वर्गामध्ये जाणार नाहीत. जे चुकीचं शिक्षण देत आहेत ते देव त्यांच्या विरोधात आहे. आता बरेचसे लोक अशा लोकांना खूप त्रास देतात जे म्हणजे एखाद्या व्यक्ती त्यांचं ऐकत नाही तर त्याला त्रास देतात. एखाद्या व्यक्तीकडे चांगली कला आहे, कौशल्य आहे, त्याचा वापर आपल्यासाठी होऊ शकतो, त्याच्या त्या कलेचा त्या गोष्टींचा वापर करून आपण पैसा कमवू शकतो, श्रीमंत होऊ शकतो. असे जेव्हा एखाद्याच्या लक्षात येतं तो त्याला ऑफर देतो आणि तो नाकारतो. तर हा माणूस त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. देवाशीच्या विरोधात आहे. मलाही सुरुवातीपासून बऱ्याचशा लोकांनी ऑफर दिली की आमच्याकडे ये. मी नाही गेलो, त्यांनी मला खूप त्रास दिला, आजही देत आहेत. आता आज मला जे त्रास देतात त्यातून बरेचसे लोक असू शकतात कारण मी ओपनली एलोमिटी, मॅसॉनिक, फ्रीमॅसॉनिक, सॅटॅनिक चर्च वगैरे वगैरे बोलत असतो. हे लोक मला त्रास देत असतील, मला माहिती नाही ते असतील, किंवा असे लोक असतील ज्यांना माझी सेवा वाढू नये असं वाटतं. कारण मी वचनातून सत्य बोलण्याचा प्रयत्न करतो, खरं शिक्षण मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना असं वाटत असेल की बाबा हा जर श्रीमंत झाला तर मग हा जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचेल आणि मग जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत खरा संदेश पोहोचेल. आणि सैतानाच्या सेवकांना त्याचा त्रास होतो, मग ते लोकांना त्रास देतात. अशाही लोकांच्या विरोधात देव आहे, ते स्वर्गामध्ये जाणार नाहीत. आता काही लोक माझ्याविषयी फार सुरुवातीपासून असं चुकीचं पसरवत आलेले आहे की मी भटकलेलो आहे. जेव्हा मी तारण पावलो तेव्हा बरेचशी हिंदू पोरं तारण पावले होते, परंतु नंतर ते गायब झाले. का? त्याचं रिझनही होतं त्यांच्या साक्ष्यामुळे ते फार लवकर प्रसिद्ध होत होते. म्हणून प्रॉब्लेम काय झाला की हे बाकीचे जे लोक आहेत जे आधीपासून ख्रिश्चन्स आहेत त्या लोकांना त्रास होऊ लागला आणि मग ते लोक काय करायला लागले, ह्या लोकांना त्रास द्यायला लागले. मग ते पळून गेले. ते म्हणजे त्यांनी बरेचसे लोक विश्वासातून निघून गेले. तर अशा लोकांच्या विरोधात आहे. तर मी जेव्हा विश्वासामध्ये आलो तेव्हापासून मला खूप त्रास होता. भरपूर ख्रिश्चन 90% ख्रिश्चन लोक चांगले होते, पण 10% सडलेले ख्रिश्चन लोक आहेत आणि 10% लोकच आज चांगल्या याच्यावरती बसलेले होते. कारण ते चालक असतात, चतुर असतात. येशू म्हणाला ना की प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा जे अंधाराचे पुत्र आहेत ते हुशार आहेत. म्हणजे अंधाराचे पुत्र जे आहेत ते चांगल्या पदावरती बसलेले आहेत, पैसा कमवतात, श्रीमंत आहेत. ते एजन्सींना कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतात की बाबा याला उद्ध्वस्त करून टाका, याला उभा न करा, याला बदनाम करा. माझी बदनामी वगैरे फार सुरुवातीपासून की मी म्हणजे तारणातून निघून गेलेलो आहे, माझी सेवा बरोबर नाही आहे, म्हणून या लोकांनी फार पूर्वीपासून माझे कुटुंब तोडण्यासाठी परत म्हणजे हे दाखवायला की बाबा पहा आम्ही खरं बोलत होतो ना, आमचं बोलणं खरं होतं ना. मग असे बरेचसे जे लोक असतील जे सैतानी संघटनाने जॉईंट आहेत ते लोक सैतानी संघटनेचा वापर करतात. मांत्रिकांना पैशाचं कॉन्टॅक्ट देत असतील की बाबा करून टाक हे. तर हे मला अशा म्हणजे भरपूर लोकांनी मला त्रास दिला सुरुवातीपासून. तर हे सर्व वाईट करत आहे. देवाच्या वचनाप्रमाणे हे स्वर्गात जाणार नाही.
कसं आहे की आता मी किती ठिकाणी चर्चेस उभा केले, या लोकांना जाऊन चर्चेस माझी उद्ध्वस्त केले सुरुवातीपासून. नंतर मी माझे लोक चोरायचे. कितीच लोकांकडे आज मला जाऊन मी सांगणार नाही, पण खूप लोक असे आहेत. तेव्हापासून मी काय केलं, मी चर्च कुठे घेतो हे लोकांना सांगच बंद करणार. चर्चमध्ये कुणाला कधी बोलवत नाही. कारण आजकाल काय माहिती आहे का, म्हणजे असं म्हणायचं आहे की 50% जास्त जे आहेत ना सेवक, एक तर ते सैतानाचे सेवक आहेत, किंवा मग ते म्हणजे देवाने पाचारण केलेलं नाही, त्यांना चुकीचं शिक्षण देतात. त्याच्यामुळे फार सावधान राहावं लागत आहे. माझ्या मुलीला युवनापूर्वक मारलं, त्याच्यामध्ये तो जो कुणी मारणार आहे तिकडे, ज्याने डॉक्टर लोकांना मिसगाईड केलं, तो एकटा नाही. तो एकटा असता ते घडलंच नसतं. कारण का की मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, ज्या प्रकारे माझ्यावरती अटॅक झाले, मला सुधारलं नाही, मला अजिबात काही कळालं नाही. त्याच्यावरून दिसतं की म्हणजे माझ्या विरोधात बऱ्याचशा प्रार्थना चालू असतील, माझं माइंड लोक येशूच्या मनाने बांधत असतील. येशू म्हणाला जे काय तुम्ही बांधता ते बांधलं, हे खूप लोक बांधत असतील. त्याने काय होतं की नाही मला झालं की नाही माहिती, पण हिप्नॉटिझम, वशीकरण जे आहे, वशीकरण, त्याच्याद्वारे माझा मेंदूवरती काहीतरी केलं असेल, खाण्यातून घातलं तिथे गेल्यावर. हे काही एका माणसाचं काम नाही, त्याच्यामागे खूप लोक होती, म्हणून त्यांना ते सक्सेस करता आलं. आता त्यांनी काय केलं, म्हणजे तंत्रमंत्राच्या द्वारे किंवा अन्य कोणत्याही गोष्टींच्या द्वारे अनिता मरेना हे त्यांच्या लक्षात आलं. मग जेव्हा त्यांना चान्स सापडला, त्यांचे फार पूर्वीपासून तसे प्लॅन होते की आता ते अनिताला म्हणजे ते तोच प्लॅन चालला असेल आता की अनिताला आपण गावाकडे घेऊन येऊ. तो म्हणजे तो माणूस, म्हणजे त्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं या लोकांनी. ठीक आहे, मी आणतो बाबा तिला गावाकडे, मग इकडे आजारी पडले आम्ही ऍडमिट करून मग त्यातून तिला घालून टाकू, हा त्यांचा प्लॅन होता खूप दिवसापासून. पण ते अनिता अशी तिकडे जाऊन राहण्याच्या मनस्थितीमध्ये कधीच नव्हती ती. तेव्हा ती नेमकी त्यांच्या कचाऱ्यामध्ये सापडली आणि त्याला जे मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट होतं त्यांनी ते पूर्ण केलं. त्याच्या पाठीमध्ये त्याचे दुसरे उद्देश होते, त्यातही त्याला जर पैसा मिळत असेल का नको करायला, असं झालं ते. हा पैसा कुठून मिळाला, त्या लोकांकडून मिळाला. आता मला नाही वाटत की सॅटॅनिक चर्च किंवा एलोमिनिटी वगैरे ह्या सर्व गोष्टीमध्ये एवढे लक्ष घालत असतील. ते लोक पैसा नाही पुरवण्यासाठी. हे पैसा पुरवणारे कोण होते की ज्यांना सिद्ध करायचं होतं की माझी सेवा देवाकडून नाही, ज्यांना मला एकटं पाडायचं होतं, ज्यांना मला नशा किंवा मानसिक त्रासामध्ये पाठवायचं होतं, त्या लोकांनी पैसा पुरवला, जेणेकरून त्यांना लोकांना सांगता आलं असतं की आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून सांगत होतो की हा माणूस देवाकडून नाही. बघा झालं की नाही वाटोळ त्याचं. तर ते सिद्ध करण्यासाठी सैतानाचे जे सेवक आहेत, जे स्वतःला पास्टरही म्हणवतात, ते लोक अशी कामं करतात. लोकांच्या गाड्या पंक्चर करणं, नाही का, त्यांना त्रास झाला पाहिजे, त्यांचा खर्च वाढला पाहिजे. 5 वर्षापूर्वी आम्ही होल नाईट प्रेयरला गेलो होतो. माझे एक वयस्कर पास्टर होते, त्यांच्या मुलाबरोबर ते आले होते, त्यांची स्कूटर होती. तेव्हा नवीनच मी ही माझी बाईक घेतली होती. तेव्हा अनिता नुकतीच आमच्याकडे आली होती, चांगली विश्वासामध्ये आलेली होती, वाढलेली होती. तेव्हाच काळात त्याचा बाबतीत झाला, त्याच पास्टरांनी केला. तर अकोट म्हणजे ते कुठून देवरूडच्या साईडने आले होते. तेव्हा मी काळेवाडीमध्ये राहायचो चेरगाव. तर मग आम्ही गेलो तिकडे वडगाव शिरेला, तिथं प्रार्थना मीटिंग होती. रात्री मग आम्हाला ते म्हणाले की आता म्हणजे मला थोडं झोपलं पाहिजे. मग मला वाटतं काहीतरी 3च्या दरम्यान आम्ही निघालो. थोडंसं पुढे गेलो तर त्या बाळासाहेबांची स्कूटर जी आहे ती पंक्चर चालू करायला तिला स्क्रू लावलेला होता. त्यावेळेस तिथे जे होल नाईट प्रेयर ठेवली होती त्या पास्टरचाच एक माणूस खाली आम्हाला दिसला होता. तर थोडक्यात काय आहे की अशा प्रकारे लोकांना त्रास द्यायचा. मी नवीन गाडी घेतलेली होती, मी चौघांना मी घेतलं, पास्टर त्यांच्या घरी सोडलं आणि मग मी माझ्या घरी गेलो. दुसऱ्या दिवशी ते स्कूटर घेऊन गेले. तर असं माझ्याबरोबरही बरेच वेळेस घडलेलं आहे. हे कोण करतं, हे सैतानाच्या संघटनांना जॉईन झालेले लोक करतात हे सर्व, खऱ्या सेवकांना त्रास देण्यासाठी. आणि मग नाही का, म्हणजे त्यांचा खर्च वाढावा, ते त्रासामध्ये राहावे, दुःखामध्ये राहावे. कारण सैतानाची तीच योजना आहे ना.
परंतु हे दुःखामध्ये नसतात. का? ते कॉम्प्रोमाइज असतात. त्यांनी कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलेलं असतं, त्यांचा आत्मा विकलेला असतो. मग सैतान त्यांना एन्जॉय करून देतो. करा बाबा, बिंदास्त एन्जॉय करा. आणि देव कधीही त्याच्या वेळेच्या आधी दंड देत नाही. आता ह्यांनी नरकाचा मार्गच निवडलेला आहे, त्या पृथ्वीची दंड परमेश्वर असायला देईल त्यांना नरकातच जायचं आहे, नाही का? मित्रांनो, जे कोणी वाईट करतात, कोणत्याही प्रकारचं वाईट करतात, देव त्यांच्या विरोधात आहे. कदाचित या पृथ्वीत त्यांना दंड मिळत नसेल तर मग फारच वाईट गोष्ट आहे. का? मग ते नरकामध्ये जाते, त्यांना देव स्वर्गात नाही जाणार. माझ्या विरोधात अगदी सुरुवातीपासून या सर्व गोष्टी चाललेल्या आहेत, अगदी सुरुवातीपासून. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश की त्यांना हे सिद्ध करायचं आहे की हा माणूस सैतानाचा माणूस आहे. जरी याच्याकडे चमत्कार होत असले पण ते चमत्कार पवित्र आत्म्याचे नाहीत. त्यांना हे सिद्ध करायचं आहे. मग आता हे कुणाच्या विरोधात काम आहे? जर मला पवित्र आत्म्याचं दान आहे आणि माझ्याकडे जर पवित्र आत्म्याचं कार्य होत असेल, त्यांना हे दाखवायचं की ते चमत्कार जे आहेत ते सैतानाचे आहेत. कुणाच्या विरोधात काम आहे? पवित्र आत्म्याच्या विरोधात काम आहे ते. आणि जर ते पवित्र आत्म्याच्या विरोधात काम आहे, किती भयानक आहे तुम्ही विचार करा. यांना कधी क्षमा नाही, यांना कधी क्षमा नाही. कारण माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, मला पवित्र आत्म्याचे दान आहेत आणि त्या दानांच्या द्वारे चमत्कार होतात. आतापर्यंत असंख्य चमत्कार झालेले आहेत. मी एकटाच असतो, माझ्याबरोबर ग्रुप नसतो. आणि असे मी पाहिलं 6-6 महिने लोकांनी भूत काढून फिरत होते भारतामध्ये. देवाने माझ्याकडून ते 10-15 मिनिटांमध्ये काढलेले आहेत. 10-15 मिनिटांमध्ये देवाने माझ्याद्वारे काढलेले आहेत. भरपूर चमत्कार होतात. असे फार मोठे ग्रुप माझ्याकडे नसतोच. आणि माझ्याबरोबर असायची, कधी असलेले 1-2 लोक असायचे, नाही ते नसायचे, पण चमत्कार होतात. आरडाओरडा नसतं. का? ते पवित्र आत्म्याची दान आहेत आणि पवित्र आत्म्याची दान काम करतात. पण जेव्हा जेव्हा मी मिटिंग ठेवतो तेव्हा तेव्हा चमत्कार तिथे होऊन येत म्हणून हे लोक काहीतरी सैतानिक कृत्य करत राहतात. मग तिथे चमत्काराने मला अडखळून येतात. काय माझ्या पाठीमध्ये प्रार्थनेचा ग्रुप नाही, तरी चमत्कार होतात तिथे, भरपूर होतात. माझे व्हिडिओ उचलून पाहतो. त्यांना ते सिद्ध करायचे व मी सैतानाचा माणूस आहे, माझ्यामध्ये सैतानाचा आत्मा राहतो आणि ते सैतानाचे द्वारे चमत्कार होतात. वास्तविक हे माझ्या विरोधात नाहीत, ते पवित्र आत्म्याच्या विरोधात आहे, ते देवाच्या विरोधात आहेत. हे सैतानाची माणसं आहेत. हे स्वर्गात कधी जायचं नाही. हां, हे डायरेक्ट काम करत नाहीत. ते कॉन्ट्रॅक्ट देतात, पैसा लावतात, फंडिंग करतात किंवा आपले चिल्ले पिल्ले पाठवतात, त्यांच्याकडे काम करतात. आणि सर्व सैतानाची माणसं आहेत. हे स्वर्गात कधी जाणार नाही. त्यांच्या पाठीमागे चालणाऱ्या लोक तुम्हा लोकांचा विचार करा, तुमचं काय होणार. हां, जरा देवाला विचारा.